Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about nucleosome. Last previous video मध्ये आपण पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्स मध्ये जे DNA चं पॅकेजिंग केलं जातं ते कसं केलं जातं त्यामध्ये आपण जो अर्धा पार्ट आहे त्याचा आपण स्टडी केला आणि आपण न्यूक्लियोसोम या पुढे आजचा पार्ट अर्धा जो पार्ट शिल्लक राहिलेला आहे त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत। आता न्यूक्लियोसोम तर चला सुरू करूया। न्यूक्लियोसोम स्ट्रक्चर तर आता हे जे न्यूक्लियोसोम आहे ते कसे तयार होतात त्यामध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले हिस्टोन ऑक्टॅमर आणि हिस्टोन ऑक्टॅमर वरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्हली चार्ज कारण ते बेसिक प्रोटीन असतात हे अॅमिनो ॲसिड जे असतात त्याच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यावरून ते बेसिक प्रोटीन आहे की ॲसिडिक प्रोटीन आहे हे ठरवलं जातं। पॉझिटिव्हली चार्ज जर असेल जास्त तर काय करायचं त्याला म्हणायचं बेसिक प्रोटीन आणि निगेटिव्हली चार्ज जर असेल त्याला म्हणायचं ॲसिडिक प्रोटीन असं म्हणतात। मग या न्यूक्लियोसोम मध्ये जे हिस्टोन नावाचे जे प्रोटीन आहे ते कसे असतात पॉझिटिव्हली चार्ज असतात त्यावरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्हली आणि म्हणून ते कोणते प्रोटीन आहे बेसिक प्रोटीन आहे आणि मग हे जे हिस्टोन प्रोटीन आहे हिस्टोन मॉलिक्यूल आहे ते एकूण 8 मॉलिक्यूल आहे त्यामध्ये त्या मॉलिक्यूल जे आहेत ते हिस्टोन ऑर्गनाइज देमसेल्फ to make a unit of 8 molecule known as histone octamer। त्यापासून हे मॉलिक्यूल जे असतात हिस्टोन मॉलिक्यूल ते एकत्र आले की त्यापासून 8 मॉलिक्यूल तयार होतात आणि म्हणून त्याला म्हणायचं हिस्टोन ऑक्टॅमर असं म्हणतात। ऑक्टॅमर म्हणजे किती मॉलिक्यूल आहे 8 मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये। मग आता त्यामध्ये जर निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप्ड अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टॅमर। मग हे जे हिस्टोन ऑक्टॅमर आहे त्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि जे निगेटिव्ह आहे जो DNA मॉलिक्यूल असतो त्याच्यावरती कोणता चार्ज असतो निगेटिव्हली चार्ज असतो कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले जे DNA आहे ते न्यूक्लियोटाइड पासून बनतात। त्या न्यूक्लियोटाइड मध्ये 3 कंपाऊंड असतात त्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आहे आणि हे फॉस्फरिक ॲसिड असल्यामुळे त्यावरती कोणता चार्ज असतो निगेटिव्हली चार्ज असतो। मग हे DNA मॉलिक्यूल जे आहे या DNA मॉलिक्यूल वरती निगेटिव्हली चार्ज असतो आणि हे जे हिस्टोन ऑक्टॅमर आहे त्यावरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि मग हे जे दोन्ही एकत्र आली की त्यापासून एक स्ट्रक्चर तयार होतं आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं न्यूक्लियोसोम असं म्हणायचं म्हणजे हा जो DNA मॉलिक्यूल आहे हा DNA मॉलिक्यूल त्या हिस्टोन ऑक्टॅमर वरती काय होतो असा रॅप होतो असा गुंडाळला जातो आणि त्या दोघांपासून एक स्ट्रक्चर तयार होतं त्याला काय म्हणायचं न्यूक्लियोसोम असं म्हणतात। And the nucleosome core is made up of आता न्यूक्लियोसोम कोर म्हणजे काय सेंटरचा पार्ट मिडल पार्ट न्यूक्लियोसोम कोर इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ इच 4 टाइप ऑफ हिस्टोन प्रोटीन। एकूण हिस्टोन प्रोटीन जे असतात एकूण 4 मॉलिक्यूल आहे कोणकोणते त्यामध्ये H2A H2B H3 आणि H4 असे हिस्टोन प्रोटीन हे 4 प्रकारचे आहे आणि हे 4 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन असून त्या प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल आहे असे एकूण किती झाले 8 मॉलिक्यूल होतात। द न्यूक्लियोसोम कोर इज न्यूक्लियोसोम कोर म्हणजे काय सेंटरचा पार्ट किंवा मिडल पार्ट। हा जो मिडलचा पार्ट आहे किंवा सेंटरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये हे काय असतात हे प्रत्येकाचे हिस्टोन प्रोटीन हे 4 टाईपचे आहे आणि त्या 4 टाईपचे प्रत्येक 2-2 मॉलिक्यूल आहे असे एकूण 8 मॉलिक्यूल होतात आणि मग त्यामध्ये H1 प्रोटीन बाइंड त्यामध्ये डायग्राम काढलेली आहे डायग्राम मध्ये एक H1 हिस्टोन प्रोटीन आहे तिने दाखवलेला आहे। आता H1 प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड where it enter and leaves the nucleosome। आता हे जे H1 प्रोटीन आहे हा प्रोटीन कसा आहे नॉन हिस्टोन प्रोटीन आहे। हे जे 4 आहे ते कसे आहे हिस्टोन प्रोटीन आहे परंतु हा जो H1 हिस्टोन आहे तो कसा आहे नॉन हिस्टोन आहे नॉन हिस्टोन कॉम्प्लेक्स आहे हा H1 प्रोटीन आहे हा नॉन हिस्टोन आहे बाकीचे कसे आहे हिस्टोन आहे। मग आता याचं फंक्शन काय H1 हिस्टोन काय करतो ज्यावेळेला DNA मॉलिक्यूलची एंट्री होते आता हे डायग्राम काढलेली आहे डायग्राम मध्ये मी 2 हे हिस्टोन ऑक्टॅमर आहे त्याच्यावरती 2 टर्न मध्ये हा DNA काय होतो त्यावरती रॅप होतो आता इथून सुरुवात आहे
येते लक्षात. यापासून सुरुवात आहे पहा, हा एक टर्न आहे, हा एक टर्न आणि परत हा खालचा टर्न पहा. म्हणजे जिथून हा DNA मॉलिक्यूल येतो, येण्याची जागा आणि बाहेर जाण्यासाठी जी जागा आहे ते करण्याचं काम, म्हणजे आत जाताना आणि बाहेर येताना त्यासाठी सपोर्ट देण्याचं काम कोण करतं? हा हिस्टोन H1 प्रोटीन करतो पहा. म्हणजे हा नॉन हिस्टोन प्रोटीन आहे आणि हा हिस्टोन प्रोटीन जे असतात त्याला सपोर्ट देण्यासाठी त्याचं फंक्शन आहे पहा, H1 प्रोटीन आहे पहा. मग हे हिस्टोन प्रोटीन म्हणजे बाहेर येतं, आतमध्ये येताना हा जो DNA मॉलिक्यूल आत यायच्या वेळेला आणि बाहेर जायचं पहा, आत येण्याची एंट्री इथून दाखवलेली आहे आणि हा DNA मॉलिक्यूल पूर्ण या पहिले जे 4 मॉलिक्यूल त्यावरती एक टर्न घेतो आणि खाली एक टर्न होतो. असे DNA मॉलिक्यूल 2 वेळा टर्न घेतो पहा. आणि इथनं काय झालं, DNA मॉलिक्यूल काय झालेला आहे, बाहेर पडलेला आहे पहा. येते लक्षात. म्हणजे हा पूर्ण हा DNA मॉलिक्यूल व्यापून त्यामध्ये DNA मॉलिक्यूलचा जो भाग आहे तो काही भाग हा बाहेर पण आहे पहा, पूर्ण आतमध्ये त्या न्यूक्लियोसोममध्ये नाही. काही जो पार्ट आहे तो बाहेर पण आहे पहा. आता पहा नेक्स्ट पहा, वन न्यूक्लिओ. मग यापासून one nucleosome approximately contain 200 base pair, a long DNA helix wound around it. पहा आता हा जो एक न्यूक्लियोसोम जर आपण म्हटला तर एका न्यूक्लियोसोम मध्ये 200 बेस पेअर असतात. किती बेस पेअर असतात? 200 बेस पेअर असतात. एका न्यूक्लियोसोम मध्ये 200 बेस पेअर असतात. पहा, वन न्यूक्लियोसोम approximately contain 200 base pair, a long DNA helix wound around it. म्हणजे यामध्ये पूर्ण न्यूक्लियोसोम मध्ये किती असतात? 200 बेस पेअर असतात पहा. मग त्यामध्ये अबाउट 146 बेस पेअर, 146 यामधले जे बेस पेअर आहे, लॉंग सेगमेंट ऑफ DNA रिमेन्स प्रेझेंट इन ईच न्यूक्लियोसोम. प्रत्येक न्यूक्लियोसोम मध्ये या 200 पैकी 146 एका न्यूक्लियोसोम मध्ये बेस पेअर असतात पहा. मग राहिले किती? त्यामध्ये राहिले किती? 54 राहतात पहा. मग हे 54 आहे ते बेस पेअर ते कुठं गेले? मग आता हे 54 असतात. हा जो DNA मॉलिक्यूलचा जो बाहेरचा भाग आहे, या बाहेरच्या भागामध्ये येते लक्षात. म्हणजे आत जाताना आणि बाहेर येताना जो DNA मॉलिक्यूलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 54 बेस पेअर असतात पहा. मग आता इथं एक न्यूक्लियोसोम, हा इथं आता एक न्यूक्लियोसोम आहे, याच्यावरती असे DNA मॉलिक्यूल आहे, येते लक्षात. परत इथं एक न्यूक्लियोसोम आहे, इथं एक DNA मॉलिक्यूल त्याला रॅप झालेला आहे. इथं एक न्यूक्लियोसोम आहे, याच्यावरती एक असे DNA मॉलिक्यूल त्यावरती रॅप, म्हणजे हा न्यूक्लियोसोम, हा एक न्यूक्लियोसोम, हा एक न्यूक्लियोसोम. आणि मग ही 2 न्यूक्लियोसोम कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? दॅट इज कॉल्ड ॲज लिंकर DNA. त्याला काय म्हणतात? 2 न्यूक्लियोसोम जे असतात ते एकमेकांमध्ये, कारण हा जो DNA मॉलिक्यूल हा जो बाहेर आलेला आहे हा परत दुसऱ्या न्यूक्लियोसोमला काय होतो? कनेक्ट होतो, येते लक्षात. आता इथं एक आहे न्यूक्लियोसोम काढलेला आहे, परत इथं पुढे एक जातो, परत पुढं अशी त्याची काय होते, अशी एकमेकाला ते कनेक्ट होण्यासाठी हा जो लिंकर DNA आहे, म्हणजे 2 न्यूक्लियोसोम कनेक्ट करण्याचं काम कोण करतो? लिंकर DNA करतो. आणि हा जो लिंकर DNA आहे त्याच्यामध्ये हे 54 बेस पेअर्स असतात पहा. अबाउट मध्ये न्यूक्लियोसोम मध्ये फक्त 146 बेस पेअर असतात पहा, लक्षात ठेवा. अबाउट 146 बेस पेअर लॉंग सेगमेंट ऑफ DNA प्रेझेंट इन ईच न्यूक्लियोसोम. एका प्रत्येक न्यूक्लियोसोम मध्ये 146 बेस पेअर असतात पहा. आणि राहिलेले जे 54 आहेत ते या लिंकर DNA मध्ये असतात. नेक्स्ट पाहता, न्यूक्लियोसोम आर द रिपीटिंग युनिट ऑफ क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक स्टेन बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. न्यूक्लियोसोम्स आर द रिपीटिंग युनिट ऑफ क्रोमॅटिन. म्हणजे हे न्यूक्लियोसोम असतात, हे न्यूक्लियोसोमचं कसलं रिपीटिंग युनिट आहे? या क्रोमॅटिनचं आहे पहा. म्हणजे असे हे न्यूक्लियोसोम, हे इथे एक न्यूक्लियोसोम असे एक, इथे एक न्यूक्लियोसोम, अशा प्रकारे हे प्रत्येकाचं कंटिन्यू असे हे चालतं पहा. न्यूक्लियोसोम्स आर द रिपीटिंग युनिट ऑफ क्रोमॅटिन and which are thread like
स्टेन बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. आता जर आपण न्यूक्लियसमध्ये जर पाहिलं, हा जो न्यूक्लियसमध्ये जो DNA असतो तो याची या फॉर्ममध्ये असतो पहा. मग आपण असा हा जो DNA आहे या आणि आपण असं सबस्ट्रेट केला तर तो आपल्याला माहिती आहे तो DNA मॉलिक्यूल आहे किती आहे 2.2 मीटरचा एवढा DNA मॉलिक्यूल आहे आणि तो एवढ्या छोट्याशा आपल्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला फिट करायचा आहे पहा. मग आपण हा न्यूक्लियसमध्ये जाताना तो या फॉर्ममध्ये जातो पहा. मग अशा प्रकारे हे न्यूक्लिओझोम्स असतात. हे क्रोमॅटिन नेटवर्कचं रिपीटिंग युनिट आहे आणि विच आर द थ्रेड लाईक स्टेन बॉडीज. स्टेन म्हणजे काय, त्यामध्ये जो केमिकल मॉलिक्यूल आहे त्यावरती काय असतो त्याला चिटकतो पहा आणि मग तो काय दिसतो डार्क दिसतो पहा. विच आर थ्रेड लाईक स्टेन कलर्ड बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. न्यूक्लियसमधून ज्या वेळेला आपण न्यूक्लियसमध्ये पहा आपण 2.2 मीटरचा आहे आणि न्यूक्लियसमध्ये ज्या वेळेला आपण तो DNA मॉलिक्यूल फिट करतो त्यावेळेला तो फक्त 2 मायक्रॉन एवढाच होतो पहा, किती स्मॉल होतो. आणि ज्या वेळेला तो आपण न्यूक्लियसच्या बाहेर आपण काढू, ज्या वेळेला तो असा स्ट्रेट होऊ त्यावेळेला तो 2.2 मीटरचा असतो पहा. म्हणजे त्याला किती कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग करून DNA मध्ये काय केलं जातो, तो DNA मॉलिक्यूल या न्यूक्लियसमध्ये फिट केला जातो पहा. नंतर this look like a beads on string when observed under an इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. अशा प्रकारे हे जे काढलेले आहे, इथं एक न्यूक्लिओझोम काढलेला आहे, इथे एक न्यूक्लिओझोम काढलेला आहे, इथे एक न्यूक्लिओझोम काढलेला आहे. अशा प्रकारची एक अशी इथं काय होते, अशी मोत्यांची जशी माळ असते ना, एक मोती नंतर धागा, परत एक मोती नंतर धागा, अशा प्रकारची जी मोत्यांची माळ असते त्याप्रमाणे याची रचना असते पण न्यूक्लिओझोमची. इथे एक न्यूक्लिओझोम, इथे एक न्यूक्लिओझोम, मध्ये काय थ्रेड म्हणजे काय आहे, लिंकर DNA आहे. अशी एक रुद्राक्षाची माळच तयार होते पहा. म्हणून त्याला काय म्हटले, ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये पाहू त्यावेळेला आपल्याला काय दिसतं हे त्याला म्हटले त्यांनी बीड्स ऑन स्ट्रिंग. बीड्स म्हणजे काय आहे, मणी, आणि बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे काय, धागा पहा. तर अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं पहा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जर आपण पाहिलं. कारण इथं एक न्यूक्लिओसोम इथं आणि हे जे 2 न्यूक्लिओसोम असतात ते एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, लिंकर DNA करतो पहा. मग एका न्यूक्लिओझोममध्ये 146 बेस पेअर असतात आणि लिंकर DNA मध्ये 54 बेस पेअर असतात पहा. मग हा जो बाहेर आलेला DNA मॉलिक्यूलचा जो भाग आहे तो दुसऱ्या न्यूक्लिओझोमला काय होतो, कनेक्ट होतो. परत त्यानंतर परत तिसरा न्यूक्लिओझोम, परत चौथा. अशा प्रकारे ही मोत्यांची माळ तयार होते पहा. तुमच्या बुकमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, डायग्राम दाखवलेली आहे पहा. त्यांनी खूप सुंदर डायग्राम दिलेली आहे, ते डायग्राम पाहून घ्या. तर अशा प्रकारे लाईक त्यांनी म्हटलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये त्याचं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला बीड्स लाईक स्ट्रिंग अशा प्रकारची आपल्याला रचना दिसते पहा. DNA helix of 200 base pair wrap around the histone octamer by 1/3 by 4th turn. आता हे जे DNA हेलिक्स आहे, DNA हेलिक्स मध्ये किती बेस पेअर आहे, 200 बेस पेअर आहे पहा. मग त्यामध्ये रॅप अराउंड द हिस्टोन ऑक्टॅमर बाय 1/3 बाय 4th टर्न. त्यामध्ये हे जे DNA मॉलिक्यूल असतात या हिस्टोमर ऑक्टॅमर भोवती 2 टर्ममध्ये रॅप होतात पहा, 2 टर्ममध्ये रॅप होतात. मग त्यामध्ये नेक्स्ट बाय 6 सच न्यूक्लिओझोम get coiled and then form solenoid that looks like a coiled telephone wire. आता त्याने पुढे काय सांगितलंय, हे जे न्यूक्लिओझोम असतात हे आता इथे मी 4 काढलेले आहे, इथे मी 5वा काढलेला आहे, इथे 6वा काढलेला आहे पहा. असे हे 6 न्यूक्लिओझोम तयार झाले की त्यांचा एक ग्रुप तयार होतो पहा. 6 न्यूक्लिओझोमचा एक ग्रुप तयार होतो. 6 such nucleosomes get coiled and they form solenoid that looks like a telephone wire. मग हा जो 6 असे 6 पुढचे परत 6 पुढचे परत 6 असे 6 न्यूक्लिओझोमचा असा ग्रुप तयार होतो. आणि असा ग्रुप तयार झाला, 6 न्यूक्लिओझोमचा ग्रुप तयार झाला की दॅट इज देन फॉर्म ए सोलेनॉइड दॅट लुक्स लाईक ए कॉइल्ड टेलिफोन वायर. आणि मग त्यांचं जे काय होतं स्ट्रक्चर तयार होतं पहा.
त्यांचं काय तयार होतं, मग एक स्ट्रक्चर तयार होते, त्याला काय म्हटलंय त्यांनी सोलेनॉइड स्ट्रक्चर असं म्हटलंय. दॅट लुक्स लाईक ए कॉईल टेलिफोन वायर. जशी आपली टेलिफोन वायर असते ना त्या प्रकारे स्ट्रक्चर तयार होते. 6 न्यूक्लिओझोमचा एक ग्रुप तयार होतोय. असे 6 म्हणजे असे तयार झाले का हा जो DNA मॉलिक्यूल काय म्हणजे हा जो काय ब्रेक होत नाही पहा, फक्त 6 न्यूक्लिओझोमचा एक ग्रुप तयार होतो. सॉलिनॉइड स्ट्रक्चर म्हणजे काय, बरंच लहान, अतिशय लहान, त्याला काय म्हणायचं सॉलिनॉइड असं म्हणतात. अशी अतिशय लहान स्ट्रक्चर तयार होतं पहा. नंतर दॅट इज अ लुक्स लाईक ए टेलिफोन वाटेचे म्हणजे आतमध्ये आता पहा सॉलिनॉइड त्यामध्ये आतमध्ये काय होते, त्या DNA मॉलिक्यूल कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग व्हायला काय होते, सुरुवात होते पहा. आणि त्यापासून कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग स्ट्रक्चर तयार झालं की त्यामध्ये जो DNA तो काय होतो, अतिशय छोटा तयार होतो पहा. दॅट इज अ थ्रेड लाईन. The chromatin is packed to form a solenoid structure of 30 nanometer diameter. पहा सुपर कॉइलिंग टेंड्स टू फॉर्म ए लूप्ड स्ट्रक्चर. आता हे जे सॉलिनॉइडचं स्ट्रक्चर त्या फॉर्ममध्ये झालं तो किती नॅनोमीटरचा होतो, 30 नॅनोमीटर एवढा त्याचे डायमीटर होते पहा. सॉलिनॉइडच्या स्ट्रक्चरमध्ये 30 नॅनोमीटर एवढे त्याचे डायमीटर होते. आणि नंतर मग सुपर कॉइलिंग टेंड्स, सुपर कॉइलिंग नंतर तयार सुरू होतं पहा. आतमध्येच त्याचं कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग सुरू होतं पहा. नंतर सुपर कॉइलिंग टेंड्स टू फॉर्म ए लूप्ड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज क्रोमॅटिन फायबर. आणि नंतर जे सुपर कॉइलिंग होतं म्हणजे काय होते, तो DNA मॉलिक्यूल तो काय होतो, असं श्रिंक होतो पहा, छोटा छोटा होत जातो. आणि छोटा छोटा होत गेला की त्यापासून काय होते, लूप्ड स्ट्रक्चर तयार होते. दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन फायबर. त्यापासून काय तयार होते, क्रोमॅटिन फायबर्स तयार होतात. फक्त त्यामध्ये श्रिंक म्हणजे सुपर लूप्ड स्ट्रक्चर म्हणजे त्यापासून श्रिंक होणे पहा, अतिशय छोटा होणे पहा. मग त्यापासून 3 नॅनोमीटरचं 30 वरून काय होते, 3 नॅनोमीटर एवढे त्याची डायमीटर होते पहा. मग ही 3 नॅनोमीटरमध्ये काय आहे, त्यामध्ये क्रोमॅटिन फायबर तयार होते. आणि 30 नॅनोमीटरमध्ये काय होते, सॉलिनॉइड स्ट्रक्चर तयार होते पहा. म्हणजे 30 वरून ते कुठं आलं, 3 पर्यंत आलं पहा. म्हणजे किती ते स्ट्रक्चर आहे ते किती छोटं होत असेल, ते किती कमी कमी होत जाऊन 3 पर्यंत आले, ते किती श्रिंक होत असेल पहा, किती छोटं स्ट्रक्चर तयार होतं. विच फर्दर कॉईल अँड कंडेन्स ॲट मेटाफेज स्टेज टू फॉर्म ए क्रोमोझोम्स. आता इथे एक न्यूक्लिओझोम काढलेला आहे, त्याच्यामध्ये जे आहे कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग, त्यामध्ये असा न्यूक्लिओझोम त्यामध्ये असे काय होते, कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होते पहा. कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होऊन त्यापासून क्रोमॅटिन फायबर तयार होते. आणि मग त्यापासून शेवटी फर्दर कॉईल अँड कंडेन्स ॲट मेटाफेज स्टेज टू फॉर्म द क्रोमोसोम्स. आणि मग त्यापासून क्रोमोसोम्स तयार होतात पहा. मेटाफेज तुम्हाला माहिती, ज्या वेळेला सेल डिवाइड होते त्यावेळेला काय होतात, एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात. मग त्या डॉटर सेलमध्ये आपण ते पुढे शिकणार आहोत. त्या क्रोमॅटिनमध्ये ज्या वेळेला सेल डिव्हिजन आहे त्यामध्ये मेटाफेज आहे पहा. त्यामध्ये न्यूक्लिओसाइटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस, त्या कॅरिओकायनेसिसमध्ये परत 4 स्टेप आहे, ॲनाफेज, मेटाफेज, टेलोफेज, अशा या 4 फेज आहेत. त्यामध्ये मेटाफेजला काय होते, जे क्रोमोसोम्स असतात ते कुठे येतात, सेंटरला येतात. आणि सेंटरला आले का पुढच्या स्टेजला परत ते काय होतात, एकमेकांपासून दूर जातात. ते एका पोलला काही एका पोलला जातात पहा. मग या मेटाफेजला स्टेजला टू फॉर्म द क्रोमोसोम. आणि मग शेवटी असे क्रोमोसोम्स तयार होतात, एक्स लाईक क्रोमोसोम. शेवटी यापासून अशा प्रकारचं एक्स लाईक स्ट्रक्चर त्या क्रोमोसोमचं तयार होतं पहा. आणि द पॅकेजिंग of chromatin at higher level need additional set of chromatin that are called as a non-histone chromosomal protein. आणि मग हे जे क्रोमॅटिनचं पॅकेजिंग आहे ते हायर लेवलला केलं जातं. त्यापैकी त्यामध्ये काहीतरी ॲडिशनल प्रोटीन्स वापरले जातात. आणि ॲडिशनल प्रोटीन म्हणजे कोण आहे, H1 प्रोटीन आहे पहा. दॅट इज कॉल्ड ॲज अ NHC, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. नॉन हिस्टोन
क्रोमोझोमल प्रोटीन त्याला असं म्हणतात, कारण याच्यामध्ये जे ऑक्टॅमर आहे त्यामध्ये हिस्टोन प्रोटीन आहे आणि हा जो H1 आहे तो नॉन हिस्टोन आहे. तो हिस्टोन सारखं म्हणजे त्याला हिस्टोन प्रोटीन जे असतात 8 मॉलिक्यूल त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्याचं काम आहे पहा. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे पहा. त्यामध्ये आता फक्त लक्षात ठेवा न्यूक्लिओझोमचं यावरती एक्झामला बोर्ड एक्झामला याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. पण न्यूक्लिओझोम याच्यामध्ये लक्षात ठेवा याच्यावरती पैकी काही तुमची एंट्रन्स असेल, CET असेल, नीट असेल त्यावरती असे पण क्वेश्चन किती बेस पेअर आहे, त्यामध्ये लिंकर DNA मध्ये किती बेस पेअर जातात, नंतर या न्यूक्लिओझोममध्ये किती बेस पेअर असतात. तर अशा प्रकारे फक्त लक्षात ठेवा. या एवढ्या आजच्या टॉपिक आपण व्हिडिओमध्ये आपण काय शिकलोय त्यामध्ये न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर शिकलोय. त्यामध्ये निगेटिव्हली चार्ज DNA मॉलिक्यूल आहे आणि हिस्टोन ऑक्टॅमर किती आहे 8 मॉलिक्यूल आहे. त्यावरती पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि DNA वरती निगेटिव्हली चार्ज असतो. त्या हिस्टोन ऑक्टॅमर भोवती DNA मॉलिक्यूल रॅप होतो पहा, कारण इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज असतात त्यांच्यामध्ये काय होतं अट्रॅक्शन होतं. मग या हिस्टोन ऑक्टॅमर वरती हा DNA मॉलिक्यूल काय होतं असा चिकटला जातो आणि मग त्यापासून या दोघांपासून हे न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर तयार होते. एका न्यूक्लिओझोम हे 4 मॉलिक्यूल आहे पहा. हिस्टोन प्रोटीन 4 टाईपचे आहे आणि प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल आहे, असे 8 मॉलिक्यूल आहे पहा. आणि त्यामध्ये जो काही भाग हा बाहेर असतो पहा, पूर्ण हा DNA मॉलिक्यूल हा याच्या न्यूक्लिओझोममध्ये येत नाही, काही पार्ट DNA मॉलिक्यूलचा बाहेर राहतो आणि मग त्याला म्हणजे आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी H1 प्रोटीन त्याला मदत करते पहा. आणि मग हा जो न्यूक्लिओझोम आहे त्याच्यामध्ये 200 बेस पेअर येतात, परंतु 146 हे ॲक्च्युअली या न्यूक्लिओझोममध्ये असतात आणि 54 हे लिंकर DNA मध्ये असतात. लिंकर DNA मध्ये म्हणजे काय, 2 न्यूक्लिओझोम कनेक्ट करण्याचं काम जो DNA करतो त्याला लिंकर DNA असं म्हणतात. मग त्या लिंकर DNA मध्ये 54 बेस पेअर येतात आणि न्यूक्लिओझोममध्ये 146 असे टोटल 200 झाले पहा. मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतं पहा. एक न्यूक्लिओझोम झाला का त्याचा दुसरा नंतर तिसरा असे न्यूक्लिओझोम यामध्ये हे स्ट्रक्चर तयार होताना काय DNA मॉलिक्यूल काय ब्रेक होत नाही. मग अशी जी रचना असते याला लाईक बिट्स ऑन स्ट्रिंग असं म्हणतात. जशी आपली मोत्यांची माळ असते, एक मोती नंतर धागा नंतर मोती नंतर धागा, त्याप्रमाणे अशी रचना दिसते पहा. म्हणून त्याला म्हटले त्यांनी लाईक ए बिट्स ऑन स्ट्रिंग. आणि नंतर मग याच्यामध्ये काय होते कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होते आणि नंतर मग त्यामध्ये क्रोमॅटिन शेवटी नंतर स्ट्रक्चर आहे सोलेनॉइड स्ट्रक्चर तयार होते आणि शेवटी मग काय होतात हे क्रोमोसोम्स तयार होतात. ज्या वेळेला आपण DNA हा न्यूक्लियसमध्ये आपण त्यावेळेला फिट करतो त्यावेळेला या फॉर्ममध्ये न्यूक्लियस आपल्याला त्यामध्ये न्यूक्लियसमध्ये फिट करावा लागतो पहा. आणि एवढा छोटा DNA होतो आणि मग ज्यावेळेला आपण न्यूक्लियस बाहेर काढू त्यावेळेला किती 2.2 मीटरचा एवढा DNA असतो पहा. मग त्यावेळेला त्याची कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग ती करून एवढ्या छोट्याशा न्यूक्लियसमध्ये हा DNA मॉलिक्यूल फिट केला जातो इन द फॉर्म ऑफ द क्रोमोसोम. तर अशा प्रकारे आपण हे पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्स, हे जे यूकॅरियोटिक्स जे असतात ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये जे DNAचं आहे ते पॅकेजिंग कशा प्रकारे केलं जातं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो. आता नेक्स्ट व्हिडिओ आय होप तुम्हाला हे समजलं असेल न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर, त्यामध्ये कशा प्रकारे कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग केली जाते, कशा प्रकारे शेवटी क्रोमोसोम जे असतात न्यूक्लियस या सेलचा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमॅटिन फायबर्स म्हणजे थ्रेड लाईक जे DNA असतात ते क्रोमोसोमच्या क्रोमॅटिनच्या फॉर्ममध्ये असतात पहा. क्रोमॅटिन फायबरच्या फॉर्ममध्ये असतात आणि मग यामध्ये आपण या न्यूक्लिओझोममध्ये शेवटी हे क्रोमोसोम्स तयार झाले पहा. कशा प्रकारे ते तयार होतात ते आपण कशा प्रकारे हे यूकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये DNAचं पॅकेजिंग कशा प्रकारे केलं जातं ते आपण आज शिकलो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.